भाजी आणि भाकरी खायला आवडते, परंतु ही भाजी नीट करायचं म्हटलं की मला कंटाळा येतो बघा. सासूबाईंसोबत राहिली असते तर बसून बसून ह्या पालेभाज्याच निवडून दिल्या असत्या, परंतु काय करायचं. सासू सासरे गावाकडे असल्यामुळे शहरात मी एकटीच राहते आणि काय करायचं. भाज्या जर नीट करायचं म्हटलं तर मलाच कराव्या लागणार होत्या. त्यामुळे म्हटलं चला स्वयंपाक तर बनवायचा आहे तर पटापट ही भाजी नीट करून घ्या. 4 दिवसासाठी ज्यावेळी गावाकडे जाते त्यावेळी सासूबाई मला हे सगळं हातामध्ये स्वच्छ करून लसूण सोलून अगदी ठेचून देतात. मी नुसतं फोडणी घालत असते. पण असो, ते सुख फक्त मला 4 दिवसासाठीच असतं. कामानिमित्त बाहेर पडल्यामुळे ही कसरत तर करावीच लागणार होती. लसूण सोलला तो छान असा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला. भाजी स्वच्छ नीट करून घेतली, तेवढी छान अशी धुवून घेतली. कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं, त्यामध्ये लसूण घातला. लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. स्वच्छ धुतलेली भाजी त्यामध्ये घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि आज मुगाची डाळ यामध्ये घालणार नव्हती, कारण भाजीमध्ये मुगाची डाळ घातली तर थोडीशी चव बदलते आणि आज मला मेथीच्या भाजीची चव बदलून द्यायची नव्हती, त्यामुळे नुसती मेथीची भाजी घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि झाकण ठेवून छान अशी वाफ दिली. 2 ते 3 मिनिटांनंतर भाजी ही बघा छान अशी शिजलेली. आता गॅसची फ्लेम जी आहे ती हाय केली आणि भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं. थोडीशी कोरडी होईपर्यंत परतून घेतली आणि गरम गरम भाकरीसोबत ही भाजी खाण्यासाठी तयार झाली. तुम्ही सबस्क्राईब नक्की करा.